हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे फ्रायडे आणि कालपर्यंत आमच्याकडे वातावरण खूप खराब होतं. 1-1.5 आठवड्यापासून 2 आठवडे झाले कंटिन्यू पाऊस, आभाळ आणि एकदम थंडी असे. तर खूप जास्त खराब होतं वातावरण. पण आज अचानक एवढं ऊन पडलेलं आहे ना, जवळपास टेम्परेचर ना 25 ते 26 डिग्रीपर्यंत गेलेलं आहे. आणि मी जस्ट आत्ता बाहेर आलेले आहे. तर मला बऱ्याच सबस्क्रायबरचे मेसेज येत होते की ताई, तुम्ही लक्झेंबर्गमध्ये ॲक्च्युअलमध्ये कोणत्या सिटीमध्ये राहता? तिथे असं आपल्या इकडच्यासारखं असं कोणत्या सिटीचं असं नाव आहे का वगैरे. तर मी तुम्हाला सांगते आता की मी ॲक्च्युअलमध्ये कोणत्या सिटीमध्ये राहते, आम्ही कोणत्या कम्युनमध्ये राहतो. तर मी तुम्हाला आज इथली सिटी दाखवणार आहे. इथल्या सिटीमध्ये आजूबाजूला जे काय आहे मी तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर चला आपण सुरुवात करू ब्लॉगला. तर हे बघा, मी आत्ता मेन कम्युनच्या इथं आलेली आहे. कम्युनचं ऑफिस तुम्हाला समोर दाखवते मी, दिसत असेल बघा इकडे कम्युनचं ऑफिस आहे. तर मी तिथेच आहे. ते छोटंसं एक पार्क आहे मुलांना खेळायला. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर हे समोर जे दिसते ना, हे मुलांसाठी पार्क आहे खेळायला. आणि इकडे समोर ना मुलांचं स्कूल आहे, लहान मुलांचं. तर इथे बाहेर आता स्कूल बसेस थांबलेल्या आहेत मुलांना पिक करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये जास्त जाऊ शकत नाही कारण स्कूल आहे ते, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवते. तर या तुम्हाला दिसत असतील या बसेस आहे स्कूलच्या आणि हे एंट्री आहे इथून. आणि अजून एक म्हणजे इथे जे पार्क आहे ना, इथे लोकांना असे पुस्तक ठेवलेले आहेत वाचायला. तुम्ही इथून घेऊ शकता, इथे वाचून पण ठेवू शकता आणि घरी पण घेऊन जाऊ शकता. तर इथून ओपन करू शकतो आणि पाहिजे ते बुक्स तुम्ही घेऊ शकता वाचायला. असे भरपूर सारे बुक्स आहेत बघा इथे. तर हे लोक असतात ना, इथे बुक्स आणून ठेवतात. म्हणजे ज्यांच्या घरी जास्त बुकचं सेक्शन वगैरे असतो ते आणून ठेवतात इथे. मग लोकांना खूप यूजमध्ये येतात जर वाचायचे असतील तर. तर त्यांनी किती छान असं बनवलेलं आहे बघा, असं लाकडाचं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे असे बॉक्स बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये भरपूर सारे असे बुक्स ठेवलेले आहेत. तर हे बघा, असं मुलांना बनवलेलं आहे खेळायला. आतमध्ये माती टाकलेली आहे. तर मुलं आतमध्ये खेळतात. ते छोटे छोटे पॅरेंट्स घेऊन आलेले आहेत आणि त्यांना असं पॅरेंट्सनं बसण्यासाठी सुद्धा असे बेंच ठेवलेले आहेत. सावलीला आहेत, छान वाटतंय खरं. तर हे बघा, एकदम रिलॅक्समध्ये बसू शकतो. पाय वगैरे पसरून झाडाच्या खाली आहे. सावली पण छान पडली इथे. आणि लोक कसे मुलांना पिक करण्यासाठी येतात ते सुद्धा इथे बसू शकतात, बाहेर वेट करू शकतात. तर असे इथे सावली आहे, झाडे पण भरपूर आहेत. आणि इथे तर असे बुकचे पण ऑप्शन दिलेले आहेत की टाईम जावा पॅरेंट्सना मुलं बाहेर येईपर्यंत म्हणून. तर खूप चांगले चांगले बुक्स आहेत, कोणीही इथं वाचू शकतं. इथे एक तुम्हाला दाखवते, असं ते गवताचं जसं शेपमध्ये बनवतात ना, ते पण छान बनवलेलं आहे. तर इथे गवताचं तुम्हाला दिसत असेल बघा. अशी एक लेडी आहे, ती तिच्या लहान मुलीला घेऊन खेळायला आली आणि ती जे बेबी वॉकर असतं तेही तिच्या हातामध्ये आहे. छान असं कट केलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला, मस्त दिसतंय ते. समोर चर्च आहे बघा. इथे भरपूर ख्रिश्चन लोक असतात, त्यामुळे जागोजागी इथे असे चर्च बघायला भेटतात. खूप छान दिसतंय. ऊन पडल्यामुळे आणि आभाळाचा निसर्ग दिसतंय, त्यामुळे तर जास्त उठून दिसतोय. तर हे मेन सिटी आहे जे आम्ही राहतो ते. तर इथल्या पाठीमागच्या स्टॉपला आम्ही राहतो आणि आम्ही ह्याच कम्युनमध्ये येतो ज्याचं नाव बर्ट्रांज आहे. तर समोर छोटंसं एक रेस्टॉ आहे, तिथे लोक मस्त असं नाश्ता करत बसलेले आहेत सावलीला. तर इथे सुद्धा अशी झाडे लावलेली आहेत, छान असे झाडांना फुले आलेले आहेत. तर हा बस स्टॉप आहे बघा. इकडे एक 2 रूट आहे तिथे, म्हणजे 2 साईडने बस येतात. एक 5 नंबर येते आणि एक 6 नंबर येते. तर 5 नंबरसाठी इकडचा रूट आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर हा 5 नंबरचा रूट आहे, इकडून 5 नंबरची बस येते. आणि अजून एक दुसरा रूट आहे,
मध्ये ते पेपर्स ठेवलेले असतात असे वाचायला आणि ते बस नंबर लावलेले असतात, कोणत्या बस येतात वगैरे ते, आणि त्याचे स्टॉप दिलेले असतात. तर आम्हाला 5 नंबर नाही 6 नंबरने आम्ही येतो, कारण 6 नंबर आमच्या मेन रूटची बस आहे ते. पण हा एंड स्टॉप तर भरपूर बसेसचा हा स्टॉप आहे. तर हा चर्च बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं. तर इकडे पण छोटंसं हॉटेल आहे. आपण इथे बसूया थोडा वेळ. तर हे जे आहे ना, जसं आपल्याकडे कसं गावाला किंवा सिटीमध्ये असं चौक असतो तसं इथे आहे. इथे 2 ते 3 रोड एकत्र येतात आणि इकडे ना वेगवेगळ्या रूटला वेगवेगळ्या बसेस आहेत. तर समोरसुद्धा ना हे दिसतंय तुम्हाला एक कम्युनचं ऑफिस आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा एक कम्युनचं ऑफिस. तर हे जे समोर तुम्हाला सगळं दिसतंय ना, पूर्ण कम्युनचं ऑफिस आहे. आता कम्युन म्हणजे काय, जसं आपल्याकडे म्युन्सिपॅलिटी असते, जसं पुणेमध्ये मुंबईमध्ये जसं असतं महानगरपालिका वगैरे, तसंच हे आहे. इथे सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे म्युन्सिपॅलिटीमध्ये किंवा कम्युनमध्ये कराव्या लागतात. म्हणजे जसं की तुम्हाला मी सांगते आता नक्की इथं आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात. इथे बाहेर फ्लॅग लावलेले आहेत. तर हे सगळं मोठं जे ऑफिस दिसतंय सगळं कम्युनचंच आहे. आणि हा जो रोड आहे हा 6 नंबरचा आहे. म्हणजे आम्ही इथून ये जा करतो, आम्हाला 6 नंबरचीच बस लागते. दुसरी बस कोणतीही आम्हाला चालत नाही, कारण आमच्या रूटला 6 नंबरची बस ते मेन सिटीमध्ये येण्यासाठी आहे. तर हे बघा, हे सगळं असं मेन सिटीचं म्हणजे मेन सिटीचं आहे. जे कम्युन आहे ते पूर्ण कम्युनचाच एरिया आहे हा. आणि हा जो आहे हा दुसरा स्टॉप आहे, म्हणजे ते 6 नंबरचा हा स्टॉप आहे. तर इथे बस स्टॉप बघा असे असतात, जास्त मोठे नसतात, छोटेच असतात. आणि आतमध्ये हे असं बसायला केलेलं असतं. त्याचबरोबर तिथे असे न्यूजपेपर ठेवलेले असतात लोकांना वाचायला, फ्रीमध्ये असतात. तुम्ही ते पण वाचू शकता आणि घरी पण घेऊन जाऊ शकता. तर हे बघा, आपण इंडियामध्ये न्यूजपेपर विकत घेतो, पण इथे असे फ्रीमध्ये मिळतात आणि डेली असतात. कुठलेही जुने तुम्हाला पेपर इथं भेटणार नाहीत बघायला. तर ही बघा बस लागली आता सध्या मला जिकडे जायचं आहे ते आमच्या स्टॉपला. तर अजून मी तुम्हाला एक्सप्लोअर करते हा एरिया सगळा. खूप छान आहे एरिया, मला सुद्धा खूप आवडतो. खूप म्हणजे आम्ही जेव्हा लक्झेंबर्गमध्ये आलो, मला जास्त काही आयडिया नव्हते. त्यानंतर आम्ही एकदा दोनदा इकडे आलो होतो, तेव्हा मला असं खूप वाटत होतं की या एरियामध्ये आम्ही राहावं म्हणून. तर फायनली आत्ता आम्ही इथे राहतोय. बस पण बघा किती छान आहे, मल्टी कलरमध्ये. मला बसेस इथल्या खूप जास्त आवडतात. तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं की इथलं कम्युन ऑफिस कसं आहे, बाहेरून दाखवलं. पण कम्युन ऑफिसचं कसं होतं ना, इथे जेव्हा आपण लक्झेंबर्गमध्ये पहिल्यांदा येतो किंवा आपण इथे एखादी रूम चेंज करतो, आपला ॲड्रेस चेंज करतो ना, तेव्हा तसे आपल्याला इथे कम्युन ऑफिसमध्ये नोंद करावी लागते, साईन करावी लागते ॲड्रेस चेंज करण्यासाठी. नाहीतर तुमच्या घरी जे काही गव्हर्नमेंटचे लेटर असू दे, काहीही असू दे, जे पोस्टाने येणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही. आणि कंपल्सरी करावंच लागतं तुम्हाला इथे साईन आल्यावरती. 1, 2 ते 3 दिवस दिलेले असतात. तर इथे बघा तुम्हाला दाखवते, हा छोटासा एक ब्रिज टाईप आहे, म्हणजे ब्रिजच आहे. इथून खाली थोडंसं पाणी जातं आहे. तर त्यांनी अशा ब्रिजवरती ना अशा कुंड्या ठेवून ना झाडे लावलेले आहेत. आणि हे कम्युन करतं, हे आपण करत नाही. तर हे कम्युन सगळं मेंटेन करतं, तिथला जो एरिया आहे त्यांचा तो. तर इथून बघा हे असं पाणी जातं आहे खालून आणि छोटासा असा ब्रिज केलेला आहे लोकांना जाण्यासाठी. तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त ना सिंगल होम म्हणजे प्रायव्हेट होम बघायला भेटतील. जास्त कमी म्हणजे शेअर रूम जास्त असतात. अपार्टमेंट किंवा आम्ही जसं आत्ता मी बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो तसं कमी असतात. इथे जास्त करून प्रायव्हेट होम आहेत. तुम्हाला ते समोर दिसत असेल. सिंगल होम भरपूर आहेत आणि किती छान आहेत बघा. पुढे बॅकयार्डला फ्रंट यार्डला सगळं जागा आहे त्यांना. म्हणजे पाहिजे तसे तुम्ही झाडे लावू शकता, काहीही करू शकता आणि स्वतःची प्रायव्हसीसुद्धा मेंटेन करू शकता. बिल्डिंगमध्ये जास्त करून होत नाही, होतं पण
कधी जेव्हा तुम्ही बाहेर येता ना तर तुम्हाला कोणाशी तरी हाय हॅलो करावंच लागतं. तर हे बघा इथे असं आहे. तर हे घर बघा किती छान वाटते. त्यांनी झाडे लावलेले आहेत, त्यांना पुढे आणि पाठीमागे दोन्हीकडे पण जागा आहे. तर इथे सिंगल होमची ही जास्त खासियत आहे इथे, की स्वतःला जास्त जागा मिळते आणि तुम्ही पार्किंगसाठी सुद्धा बाहेर असं करू शकता. आता यांनी कसं मोकळं सोडलेलं आहे बघा पार्किंगसाठी, पण यांनी असं आतमध्ये सुद्धा केलेलं आहे पार्किंगची सोय आणि बाहेर अशी जागा मोकळी सोडलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे कोणाच्याही घराबाहेर गेट दिसत नसतील. इथे गेटची जास्त करून फॉर्मॅलिटी होत नाही. गेट नसतात, जास्त करून ओपनच असतात, कारण मेन डोअरला प्रायव्हसी म्हणजे लॉक असतात आणि असे पोस्टाने लेटर येण्यासाठी कुरिअर बॉक्स बनवलेले असतात. तर हे पण बघा इथे सुद्धा किती छान असे झाडे लावलेले आहेत. इथे सुद्धा यांचं कुरिअर बॉक्स आहे, म्हणजे लेटर बॉक्स वगैरे ते आहे ते. तर हे मेन रोड बघा गाडी जाण्यासाठी असे बनवलेले आहेत आणि हे स्ट्रीट वॉकिंग रोड आहेत लोकांना बनवलेले चालायला. त्याचबरोबर इथं ड्रेनेज बनवले आहेत, जेणेकरून रस्त्यावरती कधीच पाणी साठत नाही. मध्ये जो रस्ता असतो ना तो उंच बनवलेला असतो आणि साईडला जरासा निमुळता म्हणजे खालच्या साईडला बनवलेला असतो, जेणेकरून सगळं पाणी त्या ड्रेनेजमध्ये जावं. आणि इथे कसं जे गव्हर्नमेंट आहे ना वेळोवेळी रस्त्यांची रिपेअरसुद्धा करत असतात, कारण खड्डे झाले तर ते जास्तच रस्ते परत खराब होत जातील, म्हणून वेळोवेळी ते रिपेअरसुद्धा करत असतात. झाडे असल्यामुळे किती छान वाटतं, एकदम ग्रीनरी वाटते. हे आपल्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये आता घरापुढे झाडे बघायला भेटतात, कारण जागा नसते लोकांकडे, त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये असतात. आणि इथे ना तुम्हाला सगळ्या घरांची एक लेवल दिसत असेल, म्हणजे कुणाचीही घरं मागे पुढे जास्त नसतात. प्रत्येकाला एक बाउंड्री दिलेली असते, त्या बाउंड्रीच्या आतच घरं असतात. इथे तसा रूलच आहे की कोणी त्या बाउंड्रीच्या बाहेर नाही घर बांधू शकत तुम्ही. आणि हे बघा लोकांनी अशी जागासुद्धा सोडलेल्या आहेत. तर हे बघा किती छोटी छोटी घरं आहेत आणि कोणत्याही घराला असं गच्ची नसते. जसं आपल्याकडे इंडियामध्ये गच्ची असते, टेरेस असतो, तसं इथे घराला करत नाहीत. सगळ्यांच्या घरांचं जे टॉप आहे तुम्हाला सेम बघायला भेटत असेल, असं निमुळतं असतं उताराला असं, कारण जेव्हा स्नो पडतो तर स्नो पूर्ण वितळून जावा म्हणून असं बनवलेलं असतं. आणि इथे सगळ्या घरांचे जे कलर वेगवेगळे दिसतात हे सगळे सेपरेट घरं आहेत. फक्त जे वॉल आहे ते सगळ्यांची कॉमन वॉल असते. आणि जर तुम्हाला त्या वॉलला जर काही करायचं असेल तर त्यावेळी दोन्ही घरांची परमिशन घ्यावी लागते, त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही, कारण त्या एका वॉलचे तुम्ही दोघं मालक असता, त्यामुळे तुम्ही त्या वॉलला काही करू शकत नाही. आणि हे बघा आता भरपूर मी फिरले इकडे, ऊन पण जास्त लागतं आहे. खरंच खूप जास्त ऊन आहे आज. नसलं म्हणजे काहीच नसतं आहे आणि असलं म्हणजे खूप जास्त. तर हे सुद्धा तुम्ही बघा प्रत्येकाची घर अशा आतल्या साईडला आहेत आणि पुढे अशी त्यांनी जागा ठेवलेली आहे, झाडे लावलेले आहेत, गाडीला जाण्यासाठी रोड बनवलेले आहेत. त्याचबरोबर हे ते तुम्हाला गाड्या दिसतात, हे पार्किंग फ्री नसतं, याच्यासाठी चार्जेस पे करावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा घरं दिसतील बघा किती छान आहेत, मस्त आहेत. मला खूप घरं आवडतात इकडची, छोटी आहेत पण छान आहेत. इथे सुद्धा बघा 2-2 घरं म्हणजे कॉमन आहेत, एक वॉल कॉमन आहे 2 घरांची. तुम्हाला हे ऑरेंज कलरचं दिसलं, हे पिंक कलरचं पण सेम आहे, म्हणजे 2 पर्सनची घरं आहेत पण वॉल कॉमन आहे, पण स्ट्रक्चर सगळं सेम आहे पूर्ण घरांचं. ते पुढं ऑरेंज कलरचं, ग्रे कलरचं ते पण सगळे तुम्हाला सेम दिसत असतील बघा. आणि प्रत्येकाचे असे लेटर बॉक्स बाहेर आहेत. तर प्रत्येकाचे बघा सेपरेट स्वतःचे घरं आहेत. तरीसुद्धा किती छान असे मेंटेन केलेले आहेत. कुणाच्याही घराबाहेर कचरा किंवा काही दिसत नाही आहे, सगळे व्यवस्थित काळजी घेतात, सगळे रूल फॉलो करतात, त्यामुळे कंट्री बाहेरच्या आपल्याला चांगल्या वाटतात. आपल्याकडे जास्त करून एकमेकांच्या दारात कचरा टाकायला लोक जास्त करून बघतात. इकडे हे बघा, हे जे तुम्हाला सगळे ते पूर्ण असं ग्रीन कलरचं दिसतंय, पूर्ण एक वॉल आहे, त्याच्यावरती त्यांनी ते झाडाचं असं पूर्ण उगवलेलं आहे, वेलाचं असं.
आपण थोडंसं आता या रोडला जाऊया, कारण बाहेर मला खूप जास्त ऊन लागलेलं आहे. पूर्ण असं टेम्परेचर 26 ते 27 डिग्री झालेलं आहे. खूप ऊन लागतं आहे, त्यामुळे थोडंसं सावलीमध्ये जाऊया. तर हा रोड पण छान आहे बघा, पूर्ण झाडाने असं कवर झालेलं आहे. तर हे होम दिसत असेल बघा तुम्हाला, याची किती जागा आहे, पूर्ण मस्त अशी मोकळी जागा आहे. मी बघा आत्ता इकडे थोडीशी झाडांच्या इथे चालायला आली आहे. तर खूप जास्त ऊन आहे. आत्ता 4:30 वाजलेले आहेत, तरीसुद्धा ऊन जवळपास टेम्परेचर ना 26 डिग्री टेम्परेचर आहे. इतकं जास्त ऊन लागतं. इथे सुद्धा उन्हाळा आहे, पण इथे कसं झाडं वगैरे जास्त आहेत, त्यामुळे ऊन जरा कमी लागतं. कारण अशी झाडं असल्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे, हवा वगैरे चांगली असते, थंड हवा वाहते, त्यामुळे ऊन जास्त लागत नाही. तर मला पाठीमागे एका सबस्क्रायबरने म्हणजे कोणतरी विचारलं होतं की इकडे घरांच्या प्राईस कशा असतात. तर आता जसं आपल्या इंडियामध्ये कसं असतं की आपण मुंबईमध्ये जर घर घेतलं तर महाग असतं आणि आउटसाईडला घेतलं तर जरा कमी बस आपल्याला. तसंच इथे सुद्धा आहे. जर आपण सिटी सेंटरमध्ये घेतलं किंवा सिटी सेंटरपासून जवळ घेतलं तर तशा प्राईज असतात, आणि जर तुम्ही बाँड्रीवरती घेतलं तर तुम्हाला कमी रेंजमध्ये भेटतात घराच्या प्राईज वगैरे. तर हे सुद्धा कसं मेन सिटीमध्ये आहे, त्यामुळे ते घराच्या प्राईस जास्त असणार आहेत. आणि सिंगल होम असतात ना, त्याचे प्राईस जास्त असतात, कारण त्याला कसं समोर पाठीमागे बॅक यार्डला फ्रंट यार्डला भरपूर जागा असते स्वतःची, त्यामुळे त्याच्या प्राईस जास्त असतात. पण जे आपण अपार्टमेंटमध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये अपार्टमेंट घेतो त्याच्या जरा प्राईस कमी असतात, कारण त्याला कसं पूर्ण लोकांची कॉमन ती बिल्डिंग असते त्यामुळे. आणि प्रायव्हेट रूमला तर सगळीकडेच, प्रायव्हेट घराला तर सगळीकडेच जास्त असतात. तर हे बघा मी आत्ता आले, तिथे किती छान वाटतंय, पूर्ण ग्रीनरी आहे, लोकांचे प्रायव्हेट होम आहेत. आणि हा रस्ता लोकांना चालण्यासाठी बनवलेला आहे. लक्झेंबर्गमध्ये कसं आहे ना, इथे डॉग कल्चर खूप फेमस आहे, राईट. इथे खूप लोक डॉगी ते पाळतात आणि आहेत पण इथं भरपूर लोकांकडे. तर ते लोक कसे त्यांच्या डॉगीला एकदम फॅमिली मेंबरसारखं ट्रीट करतात, त्यांचं राहणं खाणं पिणं. तर आपण जेव्हा असं डॉगीला बाहेर घेऊन फिरतो पार्कमध्ये रोडवरती, तर जेव्हा ते डॉगी रस्त्यावरती पूप करतो म्हणजे घाण करतो, तर ते आपल्याला तसं ठेवून चालत नाही, ते काढावं लागतं. मग ते काढण्यास इथे गव्हर्नमेंटने बघा अशी सोय केलेली असते. डॉग स्टेशन बनवलेले असतात, ह्याच्यामध्ये अशा बॅग्स ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये वरती त्या बॅग्स घेऊन ते आपल्याला हाताने साफ करावं लागतं आणि ते हे डॉग वेस्ट बिनमध्ये टाकावं लागतं. तर अशी सुद्धा सोय केलेली असते. आणि इथून बघा आपल्याला जायला असं लोकांना जायला रोड बनवलेला आहे. असे 2 घरं आहेत, त्यांच्यामधून असा रोड बनवलेला आहे आणि त्यांनी आपापली अशी झाडं लावलेली आहेत, जेणेकरून आतलं काही लोकांना जास्त करून नजरेला येऊ नये, दिसू नये म्हणून. तर हा असा रोड आहे इथे. तर हे बघा आपण इकडे आलो, इकडे पण लोकांचे घरं आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे रोड आहेत. हे आतमध्ये असल्यामुळे ते जास्त करून तुम्हाला गाड्या बघायला भेटणार नाही. तिथे ज्यांची घरं आहेत तेच फक्त तेच आत येऊ शकतात, कारण बसचा तर मेन रोड बाहेर आहे. लक्झेंबर्गमध्ये ना वेदरचा कधीही काही सांगता येत नाही. 1-2 आठवडे एवढं वेदर खराब होतं की घरातून बाहेर निघू वाटत नव्हतं. आणि आज तर एवढं ऊन पडलं आहे की अक्षरशः सावली शोधायला लागते, एवढं ऊन आहे. इथे असंच असतं 12ही महिने, कधीही पाऊस, कधीही स्नो, कधीही ऊन पडतं. आता आजपासून तर चांगलं टेम्परेचर दिलेलं आहे भरपूर असं, म्हणजे दररोज आता इथून पुढे वेदर चांगलं राहील काय पण गॅरंटी नाही आहे, कारण कधीही चेंज होऊ शकतं वेदर. कसं आपलं ते वेदरचं ॲप असतं ना, त्याच्यामध्ये चेक केलं की समजतं. पण आज जे तुम्हाला दाखवलेलं आहे वेदर, म्हणजे पुढचं जे 8 दिवसाचं, ते कंटिन्यू राहिलं असं नाही आहे. ते लगेच 2 दिवसांनी चेंज पण होऊ शकतं. ते दररोज अपडेट होत असतं त्यामुळे. तर आता घरी गेलं पाहिजे, कारण खूप कंटाळा आलेला आहे, ऊन खूप जास्त आहे त्यामुळे. तर हे घर बघा किती छान आहे, छोटंसं साधंसं सिम्पलचं असं घर आहे, पण तुम्हाला घराच्या बाहेर गेट दिसत नसेल. पूर्ण असं छान आपल्या गावाकडे जसं घर असतं तसं आहे, आणि हे पूर्ण मोकळंच आहे. असं इथे वॉचमॅनची पण पद्धत अजिबात नसते. इथे कुठेही तुम्हाला कितीही मोठे ऑफिसेस घर असू दे, कधीही ते वॉचमॅन कधीच तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर आपण थोडंसं अजून बघूया, मला जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आपण आत्ता या रोडने इकडे आलो, म्हणजे इकडे मेन सिटी आहे. आणि आपण आता दुसऱ्या स्टॉपला जाऊया. मी अलीकडच्या स्टॉपला बसायला येणार आहे, कारण मी तुम्हाला सगळं आता एक्सप्लोर करत करत पुढे आलेले आहे, त्यामुळे मी आता जवळच्या स्टॉपला बसायला जाते.
तर तुम्हाला असं कोणतंच घर दिसत नसेल की ज्या घरापुढे झाड नाही आहे. सगळ्या घरांपुढे झाडं आहेत. पुढे फ्रंट यार्डला आणि बॅक यार्डला सगळ्यांच्या घरापुढे झाडे आहेत. त्यामुळे जी असं थंड हवा असते म्हणा तशी ती घरामध्ये सुद्धा येते आणि ते जास्त असं ऊन लागत नाही त्याच्यामुळे. तर मी आता आले बघा बस स्टॉपला. हा बस स्टॉप आहे आणि याच्यामध्ये आत ना सगळ्या बस कोणत्या इथे ह्या स्टॉपला असतात ते लिहिलेलं असतं. इथे फक्त 6 नंबरची बस आहे या रूटला, म्हणून ते 6 नंबरचं इथे दिलेलं आहे. आता किती वाजता येते काय माहिती, चेक करावं लागेल मला. तर इथे आहे बस स्टॉप. आपण सावलीला थांबूयात. तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं की आम्ही लक्झेंबर्गमध्ये कोणत्या सिटीमध्ये राहतो. लक्झेंबर्ग ही कंट्री आहे पण त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या सिटी आहेत, प्रत्येकाचे नाव वेगळे आहेत. तर आम्ही मेन सिटीमध्ये राहतो, ती मी तुम्हाला आता दाखवली, पूर्ण एक्सप्लोअर केलेली आहे. खूप छान आहे सिटी, मला खूप आवडते. आम्ही ज्या आधीच्या रूममध्ये राहत होतो ते सेंटरपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण हे जे सिटी सेंटरपासून आहे ना ते 1 तासाच्या अंतरावरती आहे. 1 तास लागतो बसने, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर पाऊण तास लागतो. पण ट्रॅफिक कधी कधी कमी जास्त सकाळचं संध्याकाळचं असलं की 1 तास पकडून चालावं लागतं. पण ही सुद्धा मेन सिटीज आहे. इथे सुद्धा घरांच्या प्राईस वगैरे जास्त आहेत. तर आय होप सो तुम्हाला हे बघायला आवडलं असेल, हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल. तर मला सांगा की तुम्हाला ह्यापैकी कोणतं घर आवडलं आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.